नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण पुन्हा सामान्य विज्ञान या विषयावर या ठिकाणी तुमच्या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी प्रश्न संच घेऊन आलेत. अशाच स्वरूपाच्या ठिकाणी काय तुमचे प्रश्न असतील लक्षात घ्या. स्वरूपाचे म्हणजे हा ते ठिकाणी काय दर्जा पातळीचे काय ठिकाणी अशाच प्रश्न या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. जे काय आपण घेतले पूर्णतः स्टेट बोर्डसाठी असणार आणि ते जे काय प्रश्न घेतले त्या ठिकाणी काय असणार त्या ठिकाणी पूर्णतः स्टेट बोर्डचे 5वी ते 10वी पुस्तकावर या ठिकाणी आधारित असणार आहे. हा पूर्ण तुमचा सरावासाठी प्रश्न आहे. तुम्ही या ठिकाणी म्हणणार वन लाईनर स्वरूपाचे आहेत, पण असे एक्झाम मध्ये नसतात. ते सुद्धा मला सुद्धा माहित आहेत. पण या ठिकाणी तुमचे काय असणार ते पूर्णतः या ठिकाणी फक्त प्रॅक्टिससाठी आपण घेतलेत की तुमचं रिव्हिजन चांगल्या प्रकारे फक्त या ठिकाणी प्रश्न आणि त्याचे डायरेक्ट आन्सर असणार आहेत. फक्त रिव्हिजनसाठी तुम्हाला असणार आहेत. पुढच्या 3/4 पार्ट मध्ये सुद्धा आपण काय पूर्ण एका या ठिकाणी असणारे प्रश्न आणि त्या ठिकाणी काय 4 ऑप्शन आहेत सहित सुद्धा आपण या ठिकाणी लवकरच चॅनल अपलोड करणार आहोत. पुढचे लेक्चर सुद्धा या ठिकाणी फक्त ते तुमचे सरावासाठी आहेत, लक्षात घ्या. नाहीतर काही जण कमेंट करतात लगेच की नाही तुम्ही ऑनलाईन टाकले असे असतात काय, हे असतात काय, थोडा अभ्यास करत जावा, हे करत जावा. ते मला सुद्धा माहिती आहे. फक्त तुमच्या सरावासाठी प्रश्न आहेत. हे कसे पूर्णतः स्टेट बोर्ड आधारित असल्यामुळे ते आपण चॅनल या ठिकाणी घेत आहोत. हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. तर टोटली तुम्हाला किती 8 मार्क्स असतात. 8 मार्क्स म्हणजे काही सायन्सला थोडे नाहीत, लक्षात घ्या. त्यामुळे सायन्स सुद्धा या ठिकाणी सराव करणे सुद्धा या ठिकाणी काय सराव परिसंचय पूर्णतः स्टेट बोर्ड आधारित असणार आहे आपलं. या ठिकाणी या ठिकाणी काय पार्ट 3 आपण घेत आहोत. 1, 2, 3 सुद्धा 1, 2 सुद्धा आपण या ठिकाणी ऑलरेडी चॅनल अपलोड केलेला आहे. ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघून घेऊ शकता. या ठिकाणी बघा. तर चला या ठिकाणी बघू आपण प्रश्नसंच आपला पहिला. हे जे काय आपण प्रश्नसंच घेत आहोत हे पूर्णतः एक्झामला तुम्हाला या ठिकाणी 100% या ठिकाणी काय युजफुल ठरणार आहे, लक्षात घ्या. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी पहा. बघा ठिकाणी पहिला प्रश्न पहा ठिकाणी मानवी शरीरात तांबड्या पेशी काय मानवी शरीरात तांबड्या पेशी डॅडॅस तयार होतात. कुठल्या होतात? अस्थिमज्जा. कुठल्या अस्थिमज्जा येथे काय होतात? तांबड्या पेशी या ठिकाणी तयार होत असतात, लक्षात द्या. या ठिकाणी म्हणजे काय पांढऱ्या पेशी असतात. पांढऱ्या पेशी त्याला काय म्हणतात? सैनिकी पेशी असे म्हटलं जातं. ते सुद्धा लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचे. डॅडॅच्या वायूमुळे ओझोन वायूचा थर या ठिकाणी विरळ होतो. कुठं या ठिकाणी? क्लोरो फ्लोरो कार्बन या ठिकाणी काय होतो? ओझोन वायूचा थर या ठिकाणी काय होतो? विरळ होत असतो, लक्षात घ्या. या तांबड्या पेशी जे होतं पहिल्या क्वेश्चन याच्यावरती सुद्धा पांढऱ्या पेशीवरती कुठल्या पेशी असतात म्हणून सैनिक पेशी किंवा या ठिकाणी शत्रूचा नाश करतात या ठिकाणी सुद्धा असं म्हणतात. म्हणजे काय होतात? जे आपले घटक शरीरामध्ये येतात त्याला काय करतात? ते त्याच्यावर अतिक्रमण काय करतात? त्याच्यावर काय करतात? अटॅक करतात. तो पेशीसाठी पांढऱ्या पेशी महत्वाच्या आहेत. तुम्हाला टी प्रश्न यासाठी होता. त्यानंतर पुढचा डॅडॅश या काय डॅडॅश यास काळे सोने असे म्हणतात. डॅडॅश यास काय म्हणतात? काळे सोने असे म्हणतात. कशाला म्हणतात? या ठिकाणी पेट्रोलियम या ठिकाणी असतात. बघा या ठिकाणी काय असतात? पेट्रोलियम. याला काय म्हणतात? म्हणजे ते काय करतात? उत्खननामध्ये आपण काय करतो? पेट्रोलियम काढतो. त्यालाच काय म्हणतात? या ठिकाणी काळे सोने असं सुद्धा म्हटलं जातं. पुढे डॅडॅच्या घटकामुळे काय दुधाचा पांढरा रंग होतो. कुठल्या घटकामुळे होतो? बघा या ठिकाणी कॅरोटीन. कॅरोटीन या घटकामुळे दुधाचा रंग कसा पांढरा असतो, पहा या ठिकाणी. पुढे जंतूपासून रोगदत्व हा सिद्धांत डॅडॅश यांनी मांडला. कोणी जंतूपासून कोणी मांडला? बघा कोणी मांडला? तर लुईस पाश्चर यांनी काय मांडला या ठिकाणी? बघा हा सिद्धांत मांडला होता. पेशी हे नाव डॅडॅश शास्त्रज्ञांनी प्रथम वापरात आणले. कोणी आणले? रॉबर्ट हुक यांनी काय म्हटलं त्या ठिकाणी? पेशी हे नाव सर्वप्रथम या ठिकाणी वापरात आणले होते. पूर्णतः स्टेट बोर्ड आधारित आहे, लक्षात तुम्ही चेक सुद्धा करू शकता. पुढे पाटील गोलकृमी हा रोग डॅडॅशमुळे होतो. कशामुळे होतो? कवक यामुळे काय ठिकाणी गोलकृमी हा रोग होत असतो. पुढे पाटील गुडघ्याचा व कोपराचा सांधा काय म्हणतात? गुडघ्याचा कोपरा सांधा हे डॅडॅश प्रकारच्या सांध्याचे उदाहरण आहे. कुठल्या? बिजागिरीचा सांधा. बिजागिरीचा सांधा या ठिकाणी काय त्याचं उदाहरण आहे, लक्षात घ्या. खांद्याचा सांधा हे डॅडॅश प्रकारच्या सांध्याचे उदाहरण. कसं? उखळीचा सांधा. कशाच्या? उखळीचा सांधा त्याचं उदाहरण आहे. पुढे वाटे गव्हामध्ये डॅडॅश प्रथिन आहे. गव्हामध्ये कुठलं प्रथिन असतं पहा ठिकाणी? ग्लुटेनिन. कसलं? ग्लुटेनिन हे ठिकाणी काय प्रथिने असते बघा गव्हामध्ये. पुढे पाठी अंड्यात वाढणाऱ्या जीवांना अंडज म्हणतात. काय? अंड्यात वाढणाऱ्या जीवांना अंडज म्हणतात. तर गर्भाशयातून जन्मणाऱ्या जीवांना डॅडॅश असे म्हणतात. काय म्हणतात? गर्भाशयातून जीवांना जन्मना अंडज महत्वाचं, लक्षात ठेवा. त्याला काय म्हणतात? जरायुज म्हणतात. ते गर्भाशयातून जन्मणारे जीव असतात. पुढे अंडे देणाऱ्या कोंबड्यांना डॅडॅश म्हणतात. काय म्हणतात? अंडे देणाऱ्या कोंबड्याला काय म्हणतात? लेयर्स. लेयर्स कोंबड्या असे म्हणतात, लक्षात द्या. पुढे पाया ठिकाणी मांस मिळवण्यासाठी वाढवलेल्या कोंबड्यांना डॅडॅश असे म्हणतात. काय ठिकाणी? बॉयलर कोंबड्या असे म्हणतात. पुढचं पाठ पाहा ठिकाणी मनुष्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय? मनुष्य प्राणी वैज्ञानिक काय ठिकाणी? होमोसेपियन्स. काय नाव? होमोसेपियन्स असे नाव आहे. पुढे प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन किती असते पहा ठिकाणी? किती? 1300-1400 ग्रॅम या ठिकाणी काय प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन असते. पुढे पहा ठिकाणी शरीरातील एकूण कॅल्शियम पैकी काय म्हणतात? शरीरातील एकूण कॅल्शियम पैकी 90%
30% कॅल्शियम कशामध्ये असते, हाडामध्ये असते. ते कशापासून मिळते, आपल्या ठिकाणी ड जीवनसत्वापासून या ठिकाणी मिळत असते. म्हणजे सूर्यापासून, सूर्याचा प्रकाश घेतात आपल्या ठिकाणी आपल्याला काय ड जीवनसत्व त्या ठिकाणी मिळते. पुढे पहा ठिकाणी चिंच, बाबूळ, कडुलिंब, गुलमोहर, गुलाब या ठिकाणी वनस्पती कशा प्रकारच्या संयुक्त पाने याची असतात लक्षात. पुढे आंबा, वड, पिपळ, धोत्रा या वनस्पतीची पाने कुठल्या प्रकारच्या साधी पाने असतात, कशी असतात, साधी पाने असतात लक्षात. पुढे डॅडाच्या वृक्षाच्या सालीपासून हिवतापावरील काय क्युनाइन हे औषध मिळवले जाते. कसं, सिकोना या वृक्षाच्या सालीपासून हिवतापावरील काय क्युनाइन हे औषध मिळवले जाते. पुढे डायलिसिस उपचार डॅडॅश आजारात करतात. कुठं, मूत्रपिंडाचे विकार, कुठलं, मूत्रपिंडाचे विकार काय करतात, डायलिसिस उपचार आजारात करतात. पुढे कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या रोगास डॅडॅस असं म्हणतात. काय, हायड्रोफोबिया म्हणजे काय, पाण्याची त्याला भीती वाटायला लागते. कुत्रा चावल्यामुळे कुठला होता, रेबीज रोग या ठिकाणी होत असतो. हे सुद्धा लक्षात ठेवा, अत्यंत महत्वाचं. पूर्ण आता जे काय घेतो पूर्ण बेसिक बुक मधील आहे सगळं. बहुविध औषधोपचार पद्धत म्हणजे कुठली असते बघा, डॅडॅच्या रोगावर जास्त उपयुक्त आहे. कुठल्या, कुष्ठरोगावर या ठिकाणी बहुविध उपचार पद्धत आहे. पुढे पहा, त्रिफळा हे चूर्ण डॅडॅश पासून बनवतात. कसं, हिरडा, आवळा आणि कुठला, बेहडा या ठिकाणी कापासून बनवतात. पुढे पहा ठिकाणी रंग आंधळ्या म्हणजे काय, रंग आंधळ्या म्हणजे काय, कलर ब्लाइंड व्यक्ती या रंगातील फरक ओळखू शकत नाही. कुठला, लाल आणि हिरवा यातील काय फरक ओळखू शकत नाही लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी 20 ते डॅडॅश हर्ट्स दरम्यानच्या वारंवारतेचा ध्वनी माणसाला ऐकू येतो. किती असतात, 20 ते 20,000 पर्यंत असतो. त्याच्यापेक्षा कमी किंवा त्यापेक्षा जास्त या ठिकाणी ऐकू येत नसतं लक्षात घ्या. पुढे पहा ठिकाणी अजून प्रश्न आहे. लोणची मुरबा टिकवण्यासाठी काय, लोणची मुरबा टिकवण्यासाठी डॅडॅश आम्ल वापरतात. कुठला आम्ल वापरतात, ऍसिटिक किंवा काय बेन्झोइक हे काय आम्ल वापरतात. पुढे जवळची वस्तू स्पष्ट दिसतात, जवळची वस्तू पण लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. या दृष्टीत कोणता दोष असतो, कुठला असतो, निकट दृष्टीता असतो लक्षात घ्या. त्यालाच काय म्हणतात, मायोपिया. पुढे वाटेल दूरच्या वस्तू कशा दिसतात, स्पष्ट दिसतात, पण जवळच्या वस्तू जे कशा दिसतात, अस्पष्ट दिसतात. या दृष्टी दोषास काय म्हणतात ते बघा, दूरदृष्टीता असं म्हणतात. हे लक्षात घ्या. त्यालाच काय म्हणतात, हायपरमेट्रोपिया, हायपरमेट्रोपिया असे म्हणतात. पुढे पहा ठिकाणी शास्त्रज्ञाने काय केलं, कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले. काय केले, कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले. त्यालाच काय म्हणतात, डॉक्टर हॅन्स असे म्हणतात. काय म्हणतात, डॉक्टर हॅन्स असे म्हणतात त्याला. पुढं जिभेच्या शेंड्यावर काय म्हणतात, जिभेच्या शेंड्यावर गोड चव समजते. शेंड्यावर गोड चव, तर जिभेच्या काय म्हणतात, पाठीमागील भागात या ठिकाणी काय कडू चव समजते. पाठीमागे कुठली आली, कडू चव. पुढं दगडी कोळशामध्ये पीठ प्रकारचा कोळसा कसा असतो, निकृष्ट दर्जाचा असतो. त्यात कुठलं असं, अँथ्रोसाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीठ असे वेगवेगळे असतात 4. त्यात सर्वात काय विचारलंय, पुढचा कोळसा कुठला आहे ठिकाणी, तर कोळसा, तर डॅडॅश कोळशाला काय सर्वोत्कृष्ट प्रतीचा कोळसा असं मानला जातो. कोण, अँथ्रोसाइट या ठिकाणी येतात. त्याचं कुठे वेगळे प्रकार, अँथ्रोसाइट, बिटुमिनस, लिग्नाइट, पीठ. पीठ हा निकृष्ट दर्जा, चांगल्या दर्जाचा कुठला, अँथ्रोसाइट. त्याच्यावर आपला प्रश्न या ठिकाणी विचारला होता. पुढे विद्युतधारा मोजण्यासाठी डॅडॅश वापरतात. काय होतात, अॅमेटर मोजण्यासाठी अॅमेटर, आणि विद्युतधाराचा एकक कुठला ठिकाणी बघा, त्याचं कुठलं एकक, अँपियर हे एकक आहे लक्षात घ्या. मोजताना अॅमेटर आणि एकक कुठला आहे, अँपियर. पुढे सॅलॅमेंडर या प्राण्याचे वर्गीकरण डॅडॅश वर्गात, कोणत्या वर्गात करण्यात येईल, कुठल्या, उभयचर प्राणी वर्ग या वर्गात काय सॅलॅमेंडर प्राणीचे वर्गीकरण करता येईल लक्षात घ्या. पुढे गांडूळ हा प्राणी डॅडॅश संघात येतो. कुठल्या संघात येतो, ॲनेलिडा. कुठे आहे, ॲनेलिडा या ठिकाणी संघात कुठला येतो, गांडूळ या प्राण्याच्या ठिकाणी वर्गीकरण केले जाते. या ठिकाणी बघा आपण जे काही प्रश्नांच्या ऑनलाईन स्वरूपात पार्ट 3 या ठिकाणी आपण संपवलं झालेलं आहे. आपल्या या ठिकाणी 3, 4, 6 या ठिकाणी लवकरच एक्झामच्या आधी आपण चॅनल सुद्धा लवकरच अपलोड करणार आणि एकदम शॉर्ट व्हिडिओ मध्ये असणार आहेत. तुमचे बरेच या ठिकाणी 30-40 सुद्धा प्रश्न या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊन जातात. त्यासाठी होणारे आपण घेतले, तर 4 ऑप्शन घेतले तर त्या तुमचा वेळ जास्त जाईल. बाकी सांगूच तर त्या ठिकाणी म्हणून जे क्वेश्चन ते डायरेक्ट आन्सर या ठिकाणी घेतले, तुमचा वेळ सुद्धा चांगल्या प्रकारे वाढेल आणि रिव्हिजन सुद्धा चांगल्या प्रकारे तुमच्या ठिकाणी होऊन जाईल. ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांनी काय करायचं, चॅनलला लवकरच या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून व्हिडिओ टाकताच तुम्हाला या ठिकाणी त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील. लक्षात. थँक्यू.